रामेश्वरम हे भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या जिल्ह्यामध्ये हे जे मंदिर आहे ते आपल्याला आढळते. हे मंदिर एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे जे मंदिर आहे हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि हिंदू धर्मातील 4 धामपैकी एक मानले जाते. आता हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचा थोडक्यात जो इतिहास आहे तो थोडक्यात सांगतो. आता रामेश्वरमचा जो इतिहास आहे तो थेट रामायणाशी जोडलेला आहे. ब्रह्महत्या दोष निवारण हा त्याच्यातले आहे आणि याचं जे तुम्हाला सविस्तर वर्णन आहे ते थोडक्यात समोर सांगतो. रावण एक ब्राह्मण होता, त्यामुळे त्याचा वध केल्यानंतर श्रीराम यांना ब्रह्महत्या दोष लागला होता. हा दोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करणे आवश्यक होते. 2 शिवलिंगांची स्थापना. श्रीरामांनी हनुमानाला कैलास पर्वतावरून शिवलिंग आणण्यासाठी पाठवले, पण हनुमानाला येण्यास उशीर झाला. त्यामुळे माता सीतेने समुद्रातील वाळूपासून एक शिवलिंग बनवले, ज्याला रामलिंगम म्हणतात. नंतर हनुमानाने आणलेल्या शिवलिंगाला विश्वलिंगम म्हटले गेले. आता याची जी परंपरा आहे ती परंपरा काय आहे आता याचा थोडक्यात उत्तर सांगतो. श्रीरामांच्या आज्ञेनुसार आजही हनुमानाने आणलेल्या विश्वलिंगमची पूजा आधी केली जाते आणि त्यानंतर रामलिंगमची पूजा होते. आता हे जे मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य आणि त्याची जी वास्तुकला आहे याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. आता रामेश्वरम हे जे मंदिर आहे ते द्रविडियन स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आता तामिळनाडूमध्ये बरेच अशी मंदिरे आढळतात की जी द्राविडियन स्थापत्य कलेचा उत्तम उदाहरण आहे ती. आता जगातील सर्वात लांब जो कॉरिडॉर ओरसी आहे या मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे तो जगातील सर्वात लांब कॉरिडॉर मानला जातो. याची जी लांबी आहे ती सुमारे 3850 फूट आहे आणि यात 1212 नक्षीदार खांब आहेत. हे जे मंदिर आहे येथे 22 तीर्थे पवित्र विहिरी आहे ती. मंदिराच्या परिसरात 22 पवित्र विहिरी आहे ती आणि भाविक या सर्व विहिरींच्या पाण्याने स्नान करतात. असे मानले जाते की या प्रत्येक विहिरीच्या पाण्याचा स्वाद वेगळा आहे आणि त्यात औषधी गुणधर्म आहे ती. आता हे जे रामेश्वरमचं मंदिर आहे याचं जे गोपुरम आहे आणि या मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे. आपण आता धनुषकोडीला आलो आहोत आणि भारताचं दक्षिणेकडील शेवटचं टोक म्हणून धनुषकोडीची ओळख आहे. तत्पूर्वी धनुषकोडीबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो. धनुषकोडी आहे याला ज्यावेळेस रामायण काही लोक असं बोलतात की जो रावण होता तो आदिवासी समाजाच होता आणि काही लोक रावणाला मानतात, रावणाला पोचतात. काही ठिकाणी रावणाची पूजा पण केली जाते. ठराविक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा गडचिरोली जिल्हा असा आहे तर तिथं रावण दहन नाही केलं जात. ज्यावेळेस आपण दसरा साजरा करतो त्यावेळेला काही लोक दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं, पण काय ठिकाणी रावणाला मानतात, त्यामुळं काही लोकांच्या भावना दुखवतात म्हणून रावणाचं दहन नाही केलं जातं. तर अशा 2 गोष्टी आहेत की आता ह्या याच्यातली कोणती गोष्ट खरी आणि कोणती गोष्ट खरी. आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी ऑनलाईन आहे ती. आता कोणत्या गोष्टीला खरं मानायचं आणि कोणत्या गोष्टीला खोटं मानायचं हे ज्याच्या त्याच्या घेण्यावरती अवलंबून आहे. माझ्या पाठीमागे इथे तुम्हाला अशोक स्तंभ दिसतोय. इथं लोक काय करतात, येतात फोटो वगैरे काढतात आणि इथं पाठीमागे भरपूर अशी जागा आहे. लोक इथं गाड्या पार्क करतात, फोटो वगैरे काढतात आणि इकडं माझ्या उजव्या साईडला एक समुद्राचा भाग आहे. आपण पाठीमागं बघू शकताय
हा जो समुद्र आहे एकदम असं याचा चांगला आणि एकदम असं क्लिअर पाणी दिसतंय. आणि तो हा इकडचा जो आहे हिंदी महासागर आहे. आपण इथं पाठीमागे बघताय हा जो रस्ता आहे हाच एक प्रकारचा सेतू आहे आणि इथं पाठीमागं भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत. दोन्ही साईडनं गाड्या लागलेल्या आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, इथं आल्यानंतर इथं पाणी भेटत नाही आहे, पाण्याची इथं सोय नाही आहे. तर इथं यायचं असेल तर पाण्याचा जो स्टॉक असेल तो भरपूर स्टॉक घेऊन या. कारण आता आम्ही आलो आहे, हा 4था महिना आहे आणि आज 21 तारीख आहे. म्हणजे ऊन जास्त लागते आणि अशा वेळेला कसं पाण्याची आवश्यकता असते. आणि इथं भरपूर ठिकाणी पाणी शोधलं पण पाणी नाही येतं तिथं अवेलेबल. इथं पाठीमागे एक समुद्र आहे आणि हा एक समुद्र आहे, एक हिंदी महासागर आहे आणि एक बंगालचा उपमहासागर आहे. आता हा जो इकडचा आहे हा समुद्र किनारा एकदम क्लिअर आणि स्वच्छ आहे. तर आता आपण असंच चालत चालत जाणार आहे आणि तुम्हाला हे जे धनुष्कोडी आहे याच्याबद्दल काही ज्या मनोरंजक गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर झालं असं, खूप वर्षापूर्वी इथं हे जे धनुष्कोडी नावाचं इथं एक शहर होतं आणि ते शहर खूप गजबजलेलं होतं. गजबजलेलं इतकं होतं की इथं हॉस्पिटल, दवाखाने, उद्योगधंदे ह्या म्हणजे माणसांना जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी असाव्या लागतात, हव्या लागतात सोबत, ह्या सगळ्या गोष्टी इथं होत्या. इथं रेल्वेसुद्धा होती, हॉस्पिटलसुद्धा होतं, इथं बऱ्याच गोष्टी होत्या. तर झालं असं, 22 डिसेंबर 1964 साली रात्रीची वेळ होती, सुसाट्याचा वारा सुटला होता आणि शेवटची जी पॅसेंजर ट्रेन होती ती ट्रेन येत होती आणि ह्या बंगालच्या महासागरात खूप मोठं तुफान आलं होतं. आणि ते तुफान इतकं मोठं आलं होतं की सुमारे 250-300 प्रतितास वेगाने वारे वाहत होते. आणि त्या वाऱ्यांचा वेग इतका वाढला की ज्या लाटा होत्या त्या लाटा खूप मोठ्या झाल्या. त्या लाटा इतक्या मोठ्या झाल्या की 25 ते 30 फुटापेक्षा जास्तही उंचीच्या त्या लाटा होत्या. आणि त्याच कचाट्यामध्ये ट्रेन सापडली. त्या ट्रेनमध्ये 150पेक्षा जास्त लोक होते, ते मृत्युमुखी पडलेले होते. आणि हे जे शहर होतं, गजबजलेलं शहर होतं, ते शहर एका रात्रीत गायब झालं. ज्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस लोकांना फक्त इथं काही अवशेष दिसले. का जे घरं होते, घरांच्या भिंती होत्या त्याचे अवशेष दिसले आणि जे रेल्वेचे रूळ होते त्याचे फक्त अवशेष दिसले. तर याच्यामुळं सुद्धा हे जे धनुष्कोडी आहे याला हंटेड प्लेस सुद्धा असं बोललं जातं. त्यावेळेस ही घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस जे तामिळनाडूचं सरकार होतं त्या सरकारनं ही जी जागा होती या जागेला म्हणजे राहण्याच्या जी आपण राहू शकतो त्या जागेचा जो दर्जा होता तो दर्जा काढून घेतला. हे असं होतं. ही जी धनुष्कोडी होती त्या धनुष्कोडीबद्दल ही एवढी अशी माहिती होती. जी धनुष्कोडी आहे ही भारताचं दक्षिणेकडचं शेवटचं टोक समजली जाते. आणि इथनं जी श्रीलंका आहे ती 29 किलोमीटर अंतरावरती आहे. कधी कधी काय होतं की श्रीलंकेत जे रेडिओ प्रसारण होतं त्याचे कधी कधी सिग्नल इथं पकडले जातात. असं बोललं जातं की जे प्रभू रामचंद्र होते त्यांनी हे जे आहे हे सागरी सेतू म्हणा किंवा रामशी सेतू म्हणा हे इथं बांधलं होतं असं बोललं जातं. तामिळनाडूमध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू शकतोय. बघा हे पाठीमागचं बघा, इथं काही लोक समोर जातात बघण्यासाठी. आता आपण समोर जाणार आहे काय आहे काही नाही ते बघण्यासाठी. ओके, तर वेळ न घालता आपण समोर जाऊया.
आपण आहे ना इथनं जे धनुषकोडीला जातोय तर इथं एक ब्रिज लागतो रेल्वेचा आणि इथं फोटो काढण्यासाठी खूप छान आहे. आणि आपण तिकडनं येताना इथं थांबलेलो आहे तर आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो. इथं आल्यानंतर आवर्जून इथं फोटो काढा, इथले फोटो खूप छान येतात. आता इथं एक व्यक्ती आम्हाला भेटली होती, त्या व्यक्तीनं सांगितलं की मी फोटो काढून देतो पण फोटो काढण्याचे 100 रुपये सांगत होतो. त्याच्यापेक्षा माझ्या मोबाईलमध्ये चांगले येतात. मी काही नाही सांगितलं त्याला की तू माझे फोटो काढ म्हणून. आजूबाजूचा तुम्हाला जो परिसर आहे तो परिसर मी दाखवतो. दोस्तों के सहारे सुंदर था, रख ले चांद के दामन में, झेलो हर खुशी इन उन्मुक्त शामों में, धड़कन जो सुनाए जीवन की आस, प्रकृति है मोहब्बत का अनुपम केवल राज.